श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, एप्रिलचे शेवटचे 72 तास म्हणजे नशिबाचा महाविस्फोट. मेष राशीच्या जातकांनो, एप्रिल महिन्याचे शेवटचे 3 दिवस तुमच्यासाठी एखाद्या ज्वालामुखीसारखे असणार आहेत. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता अशा स्थितीत आहे की तो तुमच्या आयुष्यात अशी काही उलथापालथ घडवणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अनेक वर्षापासून रखडलेली तुमची कामे अनेक वर्षापासून रखडलेली तुमची कामे आणि मनातील दबलेली स्वप्ने आता अचानक सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. ही वेळ केवळ शांत राहण्याची नाही, तर निसर्गाने दिलेल्या संकेताला समजून घेण्याची आणि 1 मेच्या वैशाख पौर्णिमेचा दैवी प्रकाश आपल्या आयुष्यात स्वीकारण्याची आहे. येत्या 1 मे रोजी येणारी वैशाख पौर्णिमा मेष राशीसाठी केवळ एक सण नाही, तर तुमच्या भाग्योदयाचे महाद्वार आहे. या पौर्णिमेच्या ऊर्जेचा प्रभाव एप्रिलच्या शेवटच्या 3 दिवसापासूनच तुमच्या आयुष्यात जाणवू लागेल. ब्रह्मांडातून येणाऱ्या लहरी तुमच्या आयुष्यातील जुनी संकटे आणि नको असलेले अडथळे एका झटक्यात दूर करणार आहेत. पण सावध राहा, हा बदल जितका मोठा आहे तितकाच तो अनपेक्षित आणि वेगवान असणार आहे. एका बाजूला वैशाख पौर्णिमेचा पावन प्रकाश आणि दुसऱ्या बाजूला एप्रिलच्या शेवटच्या तासामधील ही अनाकलनीय घडामोड तुमच्या नशिबाचे चाके आता फिरू लागली आहेत. सर्वात मोठी आणि धक्कादायक बाब म्हणजे या 3 दिवसाच्या गोंधळात एका अशा व्यक्तीचा प्रवेश तुमच्या आयुष्यात होणार आहे, जिचे नाव ऐकताच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतील. ही व्यक्ती तुमच्यासाठी देवदूत बनून येणार असून 1 मेच्या वैशाख पौर्णिमेपूर्वीच तुमच्या भाग्याची कुलूप उघडणार आहे. ही व्यक्ती नेमकी कोण आणि तुमच्या आयुष्यात कोणता चमत्कार घडणार आहे? मेष राशीच्या जातकांनो, नशिबाची ही सर्वात मोठी गेम चेंजर घटना पाहण्यासाठी हे खालील खालील भविष्यवाणी नक्की पहा. मेष राशीच्या जातकांनो, एप्रिलचे हे शेवटचे 3 दिवस तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि शक्तिशाली ठरणार आहेत. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता जाळून टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. ही उलथापालथ तुम्हाला सुरुवातीला थोडी संघर्षाची वाटू शकते, पण लक्षात ठेवा, हे वादळ जुन्या कचऱ्याला साफ करण्यासाठी आले आहे. या 72 तासात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात अचानक काही बदल होतील, जे तुम्हाला सुरुवातीला आव्हानात्मक वाटतील, पण 1 मेच्या वैशाख पौर्णिमेपर्यंत तुम्हाला या बदलाचे फळ दिसायला लागेल. मेष राशीच्या जातकांनो, या काळात तुमचा संयम हीच तुमची सर्वात मोठी शक्ती ठरेल. ग्रहाची स्थिती तुम्हाला थोडी चिडचिड किंवा घाई करायला प्रवृत्त करेल, पण तुम्हाला शांत राहायचं आहे. ज्या गोष्टी तुम्ही अनेक दिवसापासून टाळत होता त्या आता तुमच्या समोर येतील आणि तुम्हाला त्या निकाली काढाव्या लागतील. ही उलथापालथ तुमच्या नशिबातील जुने अडथळे कायमचे मिटवण्यासाठी होत आहे. वैशाख पौर्णिमेचा शुभ मुहूर्त तुमच्यासाठी विजयाचा शंखनाद घेऊन येत आहे. फक्त या शेवटच्या 3 दिवसाच्या वावटळीत स्वतःवरचा विश्वास डगमगू देऊ नका. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात किंवा मालमत्तेशी संबंधित जे काही कायदेशीर प्रश्न असतील ते या काळात निर्णायक वळणावर येतील. एप्रिल अखेरचे हे दिवस तुम्हाला मानसिकदृष्ट्या थोडे थकवणारे असतील, पण याच संघर्षातून यशाचा नवा सूर्य उगवणार आहे. 1 मेच्या शुभ मुहूर्तापूर्वी ब्रह्मांड तुमची परीक्षा घेत आहे की तुम्ही मिळणाऱ्या मोठ्या यशाचे ओझे पेलण्यास समर्थ आहात की नाही. ही वेळ शांत राहून दैवी संकेतांना समजून घेण्याची आणि आत्मचिंतन करण्याची आहे. मेष राशीच्या जातकांनो, या 72 तासाच्या उलथापालथीमध्ये तुमच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीचे आगमन होईल, जिची तुम्ही कित्येक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होता. ही व्यक्ती केवळ योगायोगाने तुमच्या समोर येणार नाही, तर 1 मेच्या वैशाख पौर्णिमेच्या सर्वात मोठा आशीर्वाद म्हणून तुमच्या दारात उभी असेल. तिचे नाव कानावर पडताच तुमच्या काळजाची धडधड वाढेल आणि तुमच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणीचा पूर येईल. ही थेट तुमच्यासाठी एक असा सुखद धक्का असेल जो तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख एका क्षणात पुसून टाकेल. मेष राशीच्या जातकांनो, ही व्यक्ती तुमच्यासाठी लकी चार्म ठरणार आहे. ती केवळ
तुमच्या आयुष्यात परतणार नाही, तर तुम्हाला अशा एका मोठ्या समस्येतून बाहेर काढेल, जिथे तुम्ही स्वतःला हतबल समजत होता. 1 मेच्या वैशाख पौर्णिमेच्या ऊर्जेत या व्यक्तीचे शब्द तुमच्यासाठी एखाद्या अमृतासारखे काम करतील. या पुनर्भेटीमुळे तुमच्या मनातील वर्षानुवर्षाची पोकळी भरून निघेल. तिची साथ तुमच्या डोळ्यात पाणी आणेल, पण ते पाणी तुमच्या विजयाचे आणि समाधानाचे असेल. मेष राशीसाठी ही व्यक्ती भविष्यातील यशाचा पाया ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, या व्यक्तीचा प्रवेश तुमच्यासाठी एक मोठा टर्निंग पॉइंट ठरेल, जो तुमच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याला नवी उभारी देईल. ज्या अडचणीशी तुम्ही आजवर एकटेच लढा देत होता, तिथे ही व्यक्ती तुम्हाला असा काही गुप्त मार्ग दाखवेल की तुमच्या पुढच्या सर्व वाटा आपोआप खुल्या होतील. ही व्यक्ती तुम्हाला तुमच्या खऱ्या क्षमतेची जाणीव करून देईल आणि 1 मे नंतर सुरू होणाऱ्या तुमच्या सुवर्णकाळासाठी तुमचा आत्मविश्वास अनेक पटीने वाढवेल. सावध राहा, ही व्यक्ती सोशल मीडिया, जुना मित्र किंवा अचानक तुमच्या प्रवासात तुम्हाला भेटू शकते. मेष राशीच्या जातकांनो, 1 मेची वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी मानसिक मुक्तीचा महासोहळा घेऊन येणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या मनात ज्या शंका, भीती आणि चिंता घर करून होत्या, त्या या पौर्णिमेच्या शीतल प्रकाशात कायमच्या विरघळून जातील. एप्रिलच्या शेवटच्या 3 दिवसातील धावपळ आणि मानसिक ताणानंतर ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात असा काही शांततापूर्व बदल घडवेल की तुम्हाला स्वतःलाच एक नवीन ऊर्जा मिळाल्याचा भास होईल. तुमच्या मनातील नकारात्मक विचाराचा अंधार आता दूर होऊन तिथे ज्ञानाचा उजेड पडणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, वैशाख पौर्णिमेचा हा चंद्र तुमच्या राशीतील साहसी वृत्तीला योग्य दिशा देणारा ठरेल. या पवित्र दिवशी तुमच्या कुटुंबातील वातावरण, जे गेल्या काही दिवसापासून विस्कळीत झाले होते, तिथे आता आनंदाची लाट येईल. घरातील सदस्यांमध्ये असलेले मतभेद संपून तिथे प्रेमाचे नाते पुन्हा प्रस्थापित होईल. जर तुमच्या प्रिय व्यक्तीशी किंवा मित्राशी वाद झाले असतील, तर या 1 मेच्या या शुभरात्री ते सर्व गैरसमज कायमचे मिटून स्नेहाचा नवा अध्याय सुरू होईल. ही पौर्णिमा तुमच्या आंतरिक शांती देणारी ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, या काळात तुमची निर्णय क्षमता अतिशय प्रबळ असेल. 1 मे नंतर समाजात तुमची एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण होईल. लोक तुमच्या कर्तृत्वाचा आदर करू लागतील आणि तुमची एक वेगळी छाप पडेल. ज्या लोकांमुळे तुम्हाला मानसिक त्रास झाला होता, तेच लोक आता तुमच्या मदतीसाठी पुढे सरसावतील. वैशाख पौर्णिमेचा हा दैवी आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून तुम्हाला प्रगतीच्या अशा मार्गावर नेईल, जिथे केवळ सुख आणि समाधान तुमची वाट पाहत आहे. मेष राशीच्या जातकांनो, एप्रिलच्या या शेवटच्या 72 तासामधील उलथापालथ तुमच्या आर्थिक स्थितीला मोठी कलाटणी देणारी ठरणार आहे. 1 मेच्या वैशाख पौर्णिमेपूर्वीच लक्ष्मी देवीची विशेष कृपा तुमच्या राशीवर होताना दिसेल. गेल्या कित्येक काळापासून रखडलेले तुमचे आर्थिक व्यवहार, प्रॉपर्टीचे विषय किंवा अडकलेली उधारी अचानक वसूल व्हायला सुरुवात होईल. ही वेळ तुमच्यासाठी सुवर्ण संधीची आहे, जिथे उत्पन्नाचे नवे आणि कायमस्वरूपी मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. मेष राशीच्या जातकांनो, नोकरी आणि व्यवसाय, आतापर्यंत जे अडथळे तुम्हाला सतावत होते, ते आता कायमचे निरोप घेणार आहेत. वैशाख पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला कामाच्या ठिकाणी एखादी अशी मोठी जबाबदारी किंवा प्रमोशन मिळेल, जिची तुम्ही दीर्घकाळापासून वाट पाहत होता. तुमच्या मेहनतीचे सोने होण्याची हीच ती वेळ आहे. व्यावसायिकांना एखादा मोठा कॉन्ट्रॅक्ट किंवा डील मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू प्रचंड भक्कम होईल. तुमच्या प्रगतीचा हा लेख आता इथून पुढे फक्त वेगाने वरच चढत जाणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, ही वेळ गुंतवणुकीसाठी आणि धाडसी आर्थिक निर्णय घेण्यासाठी अत्यंत योग्य आहे. 1 मे नंतर तुमच्या हातात जो पैसा येईल, तो तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी उपयोगी पडेल. ग्रहाची ही स्थिती अशी आहे की तुम्ही ज्या नवीन प्रकल्पात हात घालणार आहात, तिथे तुम्हाला यशच मिळणार आहे. मात्र लक्षात ठेवा, ही आर्थिक प्रगती त्या खास व्यक्तीच्या सल्ल्यामुळे अधिक सुलभ होणार आहे. नशिबाची ही लॉटरी आता तुमच्या नावाने फुटली आहे. फक्त तिचा योग्य विनियोग करा. मेष राशीच्या जातकांनो, शेवटी तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. 1 मेची वैशाख पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत आणि एका दैदिप्यमान विजयाची सुरुवात करणार आहे. ग्रहाचे हे महातांडव आता शांत झाले असून तुमच्या आयुष्यात आनंदाची
पहाट झाली आहे. ती रहस्यमयी व्यक्ती, मंगळाची शक्ती आणि पौर्णिमेचा आशीर्वाद या सर्वांचा संगम तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडवेल की तुमचे नशीब पलटायला आता ब्रह्मांडातली कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, 1 मे नंतर तुमच्या जीवनाचा एक असा अध्याय सुरू होईल जिथे समाधान, संपत्ती आणि प्रेम यांची त्रिवेणी संगम असेल. आता वेळ आली आहे जुने अपयश विसरून एका नवीन ऊर्जेने कामाला लागायची. निसर्ग तुम्हाला वारंवार जे संकेत देत होता त्याचा पूर्ण अर्थ आता तुमच्या समोर येईल. वैशाख पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि आपल्या इष्टदेवाचे स्मरण करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट आता संधीमध्ये रूपांतरित झाले आहे. मेष राशीच्या जातकांनो, नशिबाने तुमच्यासाठी यशाची सर्व दारे उघडली आहेत. आता फक्त आत्मविश्वासाने आणि अभिमानाने पुढे पाऊल टाका. जे लोक कालपर्यंत तुमच्यावर शंका घेत होते तेच आता तुमच्या यशाचे गोडवे गातील. तुमच्या डोळ्यात येणारे आनंदाश्रू हे तुमच्या संघर्षाच्या समाप्तीचे प्रतीक असतील. 1 मे नंतरचा काळ तुमचा आहे, त्याचा स्वीकार करा आणि आनंदाने आपले जीवन जगा. तर या चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी आणि मेष राशीचा विजय मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय श्रीराम किंवा ओम मंगलाय नमः नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नशिबाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.